नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा आरक्षण अर्थात SEBC जो प्रवर्ग आहे त्या संदर्भात जे प्रमाणपत्र सर्टिफिकेट आहे त्यानुसार बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात खूप साऱ्या शंका आहेत. त्याशिवाय EWS बाबत देखील अनेकांच्या मनात डाऊट आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, जे SEBC मराठा समाजाला जे शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणासंदर्भात जे 10% आरक्षण दिलेलं त्या संदर्भात खूप सारे 2 GR आल्यानंतर मग प्रमाणपत्र कसं असणार, जुनं जे ज्यामध्ये ज्याला आपण नॉन क्रिमिलियर बोलतो आणि मराठा कास्ट सर्टिफिकेट दोन्ही एकत्र होतं ते चालणार की आता पुन्हा सेपरेट केले ते चालणार, याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट होते. तर आत्ता नवीन जे शासनानं माहिती दिलेली आहे त्यानुसार तुमच्याकडं जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर एकत्र असलेलंही चालेल किंवा दोन्ही सेपरेट नव्यानं काढलेलं आहे तेही चालेल. या संदर्भातलं स्पष्टीकरण जो नवीन GR आलेला आहे त्यामध्ये दिलेलं आहे. त्याशिवाय दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अनेकांना आता शंका आहे की EWS आरक्षण आहे का, की ते बंद झालेलं आहे. लक्षात ठेवा, EWS आरक्षण बंद झालेलं नाही. EWS आहे, पण ते मराठा समाजाला EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, कारण EWS आरक्षण ओपन कॅटेगरीसाठी आहे. जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात, ज्यांना कुठलंही आरक्षण नाही. मग आता यामध्ये मुस्लिम समाज असेल, ब्राह्मण असतील किंवा अजून जे काही इतर प्रवर्ग आहेत जे खुल्या प्रवर्गात ओपन कॅटेगरीमध्ये येतात आणि ज्यांना अद्याप कुठलंही आरक्षण नाही आहे, त्यांच्यासाठी EWS आरक्षण लागू राहील. मराठा समाजाला SEBC प्रवर्गात टाकलेलं असल्यामुळं मराठा समाजाला आता EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे तुम्ही जे काही तुमचं SEBC आरक्षण आहे मराठा समाजासाठी त्याचं प्रमाणपत्र जे आहे ते काढून घ्या. शिवाय दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात पुढे ती लागणार आहे, त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी काढायची प्रोसेस करून घ्या. ते जरी तुम्हाला या काही काळात मिळालं नाही लवकरात लवकर, तरी देखील प्रवेश प्रक्रिया तुमची सुलभ होईल. त्या संदर्भात गव्हर्नमेंटकडून माहिती जशी उपलब्ध होईल त्या तुम्हाला पुरवू, कारण लगेचच कास्ट व्हॅलिडिटी मिळत नाही. पण तुम्ही जर ती प्रोसेस केली असेल तर तुम्हाला त्या संदर्भात काही मुदत दिली जाईल. त्या संदर्भात शासनाकडून जेव्हा माहिती येईल ती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. सध्या महत्त्वाचं अपडेट इतकंच आहे, मराठा समाजासाठी जे SEBC प्रवर्गाचं प्रमाणपत्र मिळतं, जर तुम्ही यापूर्वी काढलं असेल ज्यामध्ये SEBC अर्थात मराठा कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर एकत्र असणारं जे प्रमाणपत्र होतं ते देखील चालेल. आणि नव्या GRनुसार जे काही नॉन क्रिमिलियर आहे आणि कास्ट सर्टिफिकेट SEBCचं जे वेगळं दिलं जातं तेही चालेल, दोन्हीही चालणार आहे. संदर्भातला GR देखील आलेला आहे. या GRची PDF आणि महत्त्वाच्या सूचना मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे, तिथं जाऊन तुम्ही सविस्तर वाचू शकता. आणि डिप्लोमाबाबत बरेच जण वारंवार विचारत आहेत, तर D.Pharm ॲडमिशनबाबत अद्याप तरी काही अपडेट आलेलं नाही. जे काही ॲडमिशन संदर्भातलं अपडेट येईल ते आपल्या आम्ही फार्मासिस्ट यूट्यूब चॅनलवरती दिलं जाईल. व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी मराठा समाजातील विद्यार्थी असतील त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.